नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर आज आहे ना व्हिडिओ स्टार्ट करायलाच मला जवळजवळ 6 वाजले होते. कारण सकाळी काहीच शूट केलं नाही, तर म्हणलं चला आता संध्याकाळी तरी थोडंसं करूया. तर काल संध्याकाळचं थोडंसं आहे स्वयंपाकाचंच. आणि काल काय बनवलं होतं संध्याकाळी आणि आज काय बनवलं आहे, आणि ते पण संध्याकाळचंच आहे. सकाळचं काय मला मोबाईलच हातात घ्यायला वेळ मिळत नाही, त्याच्यामुळं मग मी दोन्ही टायमाचं, संध्याकाळचं कालचं आणि आजचं 2 टायमाचं टाकलेलं आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. मस्त असं रेसिपी त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत आता 2. तर आवडतील तुम्हालासुद्धा पाहायला. पूर्ण व्हिडिओ पाहत जा. तर आता आहे ना संध्याकाळी बरेच मला 6 वाजून गेले. तर मी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आहे. म्हणलं थोडंसं लवकर बनवलं आहे ना, तर मग लवकर पण आवडतं. तर चला राहा व्हिडिओमध्ये. लसूण चटणी आमची संपलेली आहे, कारण ही लसूण चटणी आहे ना, मी काय करते, कधी कुठल्याही सुक्या भाज्याला टाकते. वांग्याच्या भरीतला, परत वालाच्या शेंगाला, त्याच्यानंतर कांद्याच्या पाथीला फक्त लाल मिरची पावडर, म्हणजे त्यात लसूण घालून आणि जिरे तर आधीच वाटलेले असते. त्याच्यामुळं काय करते, मस्त असं मिक्सरला फिरवून घेते आणि ताजी ताजी लसणाची चटणी करून सुकी भाजीला वापरायला बरी पडते. तर ती पण संपली होती. मग मी लसूण वगैरे सोलून घेतला आणि म्हणलं चला आता आपण, संध्याकाळचा टाईम झालेला आहे, 6 वाजून गेले, तर आता स्वयंपाकाला सुरुवात करते. तर आता इथं ती चटणी बारीक करून घेते लसणाची आणि बरणीमध्ये भरून ठेवते. तर अशा पद्धतीने थोडंसं काम चालूच असतं एक ना एक. तर म्हणलं चला आता चटणी आधी बनवून घेते, नंतर स्वयंपाकाला लागते. स्वयंपाकामध्ये आज मी एक मस्त रेसिपी बनवणार आहे. तर चला मग कुठली रेसिपी बनवते तर ते पण तुम्ही पहा. कांदा वगैरे मी आधीच कट करून ठेवलेला आहे. त्याला थोडंसं मीठ पण लावून घेतलं, कारण कांद्याला मीठ टाकून घेतलं ना तर मस्त अशी चव येते. तर त्याच्यामुळं म्हणलं चला तुम्हाला पण दाखवते. आता हे फिरून घेते आधी लसणाची चटणी, नंतर मग बरणीमध्ये भरून ठेवते. त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. जिरे आधीच टाकलेले असते, तर थोडासा कलर वेगळा तुम्हाला दिसत असेल, पण ती ना मी उन्हाळ्यामध्ये केलेली, मार्च महिन्यामध्ये गेल्या वर्षी. तर थोडासा मग आता घरात ठेवल्यामुळं फिक्का कलर होतोच मिरची पावडरचा. पण एकदमच मी करून ठेवते, तर मग वर्षभर काय पाहायलाच नको. तर मस्त असं मिक्सरच्या जारमध्ये लसणाची चटणी फिरून घेतली. याच्यामध्ये दुसरं काही टाकलं नाही, फक्त लसूण, चवीनुसार मीठ आणि जिऱ्याची पावडर, म्हणजे जिरे जेव्हा कुटायला जातो ना लाल तिखट मिरची घेऊन, तेव्हाच टाकायला देत असते. तर आता मस्त अशी ओली चटणी झाली लसणाची. जर तुमच्याकडे भाजी वगैरे नसेल तर ही तुम्ही खाऊ शकता तेल टाकून, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर. तर अशी पण चांगली लागते. मी आता हीच चटणी आहे ना लसणाची थोडीशी भज्यामध्ये पण टाकणार आहे. चला म्हणलं आज थोडेसे कांदा टाकून भजे करूया, कारण खूप दिवस झालं काय केलं नव्हतं घरामध्ये ना. आज आमोशा पण आहे, तर म्हणतात चांगलं असतं असं देवाला नैवेद्य वगैरे थोडासा म्हणलं करून देते. आणि ते पण ठेवते थोडंसं. तर आता इथं मी बरणीमध्ये भरून ठेवली आणि झाकून ठेवते, म्हणजे झाकण वगैरे पॅक लावून बरणी आधीच घासून ठेवली होती. तर आता हे कांदा भजे करायचे, तर मीठ पण टाकून ठेवते. मीठ टाकल्याने काय होतं, भज्याला पण टेस्ट चांगली उतरते. मस्त अशी कांदा भजे करते, एकदम सुके नाही करणार, पण नेहमी बनवतो तशा पद्धतीचे कांदा भजे घरगुती. कांदा कापताना उभा कापून घ्यायचा आणि जराशी पातळ कापायचा. त्याच्यानंतर मग आता बेसन पीठ वगैरे कालवून घेते, थोडासा ओवा टाकते त्याच्यामध्ये. आणि कोथिंबीर असेल ना तर खूपच चांगलं, तर थोडीशी जास्तच टाकते मी कोथिंबीर आता. तर आता हे मी लसणाची चटणी बारीक केली होती ना तीच टाकते त्याच्यामध्ये. हिरवी मिरची पण टाकते कधी कधी, पण ह्यानी पण खूप म्हणजे चांगले होतात भजे. तर मस्त अशी मी टाकून घेतले आणि ओवा पण टाकून घेते. थोडासा हातावर मी ना क्रॅश केला आणि नंतर टाकला, म्हणजे त्याचा सुवास सगळा पिठाला लागला जातो ओव्याचा आणि खमंग असे होतात. तर मस्त असे इथे मी ओवा टाकून घेतला थोडीशी आणि कोथिंबीर टाकून घेते. तर हळद मी आहे ना, वडे बनवले ना बटाट वडे, त्याच्यात सुद्धा टाकत नाही आणि कुठल्याही भज्याच्या प्रकारामध्ये हळद टाकत नाही. हळद टाकली ना भज्याचा कलर एकदम काळपट होतो. त्याच्यामुळं भज्यामध्ये, वड्यामध्ये हळद कधीच टाकायची नाही. तर ही भेंडी मी आता सकाळच्या डब्यासाठी ठेवली 2 वगैरे, कारण मग सकाळी कधी उठायचं, कधी भेंडी धुवायची आणि कधी पुसायची, कोरडी करून घ्यायची. त्याच्यामुळं मग अशी 2 मिठाच्या पाण्यात ठेवायची आणि कपड्यात बांधून ठेवायची. तो रात्रभर कोरडी होते. मग सकाळचं आपले डबे करताना पटकन भाजी कापली, चपात्याचं पीठ मळलं, अर्ध्या तासाच्या आतमध्ये डबा तयार होतो.
तर आता इथं तेच मग भज्याचं पीठ पण थोडं आम्ही भिजवून दिलं आणि आता भजे काढून घ्यायला लागले. तर मस्त काळ्या कढईमध्ये तळते मी. कुठलाही पदार्थ तेलकटाचा आहे ना, तर ह्या कढईमध्ये तळून घेते. काळी कढई लोखंडाची, पण चांगली आता ती पण तेलकट झाली, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण चांगलं तळलं जातं. आणि थोडेसे म्हणलं चला आता संध्याकाळी कसं सगळेच घरात असतात जेवायला, त्याच्यामुळं मग सगळे 4-4 खातील अशा पद्धतीने थोडंसं वाटीभर पीठ मी मळून घेतलं होतं. तर त्याच्यासोबत चपाती, परत इकडं थोडीशी भाजी पण बनवलेली, चपात्या वगैरे मी बनवून घेतल्या आधीच. आणि मस्त असे गरम गरम म्हणले जेव्हा जेवायला बसायची ना तेव्हा हे भजे मग खायला त्यांना देईल मी सगळ्यांनाच. मला पण थोडेसे ठेवीन नंतर. तर मिरची वगैरे काय तळले नाही, कारण मग म्हणलं चला त्यांना पोंगे खायचे होते, तर थोडेसे पोंगे पण तळून घेते. आणि मस्त असे भजे पण तयार झालेले आहेत आणि इकडं पोंगेसुद्धा तळलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आहे ना आजचा आहे, पण आता कालचं सुद्धा थोडंसं मी टाकलेलं आहे. काल काय बनवलं होतं संध्याकाळी. तर मस्त असे पोंगे, भजे, मग भात वगैरे काय मी बनवला नाही, फक्त चपाती आणि एवढंच बनवलं आणि एक भाजी बनवली. तर आता हा व्हिडिओ भाकरीचा आणि कारल्याचा तुम्हाला आहे ना कालचा येतोय. काल सकाळी काय मी शूट केलं नव्हतं, फक्त हे दोन्ही बी संध्याकाळचंच आहे. तर हा कालचं आहे. काल संध्याकाळी मी स्वयंपाक केलेला. तर मी बाजरीच्या भाकरी केल्या ते संध्याकाळी आणि कारलं केलं होतं. तर मस्त अशा बाजरीच्या भाकरी येतात. तर इथं मी आता ही बाजरी आमची विकतचीच आहे, काय घरची नाही आहे. पण तरी पण चांगल्या भाकरी येतात आणि दळून पण आता चांगलं द्यायला लागलं, त्याच्यामुळे भाकरी पण चांगल्या येतात. आणि गॅसवर काय मी भाकरी भाजत नाही, तव्यावरच भाजून घेते. तर असं सांगतात की गॅसवर भाकरी भाजलेल्या हानिकारक असतं, त्याच्यामुळं मी आता काय गॅसवर अजिबात भाकरी भाजत नाही. जशी भाजल तशी तव्यावरच चांगली कडक भाजून देते. तर इथे एक भाकरी तयार झालेली आहे. आता दुसरीसुद्धा करते. मला 3 ते 4 भाकरी करायला लागतात संध्याकाळी. तर 4 केल्या तर त्यातली पण शिल्लक राहते, पण 4 असावा 3 करू नयेत असं म्हणतात. तर म्हटलं चला मस्त अशी बाजरीची भाकर चांगली फुगलेली आहे एकदम. तर या बाजरीला मी काय करते, ऊन देते आधी आणि नंतर दळायला देत असते. तर मस्त असं इथं कारलं पण मी कापून ठेवलं होतं. कारलं कापल्याच्या नंतर कांदा, परत टोमॅटो, 2-3 मिरची उभ्या कापल्यात आणि एकदम सोप्या पद्धतीने ही कारल्याची भाजी करते. कुठलंही त्यात शेंगदाण्याचा कूट किंवा कारळं काही मसाला टाकायचा नाही. फक्त तवा किंवा कढई गरम करून घ्यायची आणि मीठ लावून ठेवायचं कारल्याच्या काचऱ्याला. तर अशा पद्धतीने आधी काचऱ्या पाडून घ्यायच्या, खूप भारी लागतात ते आणि अजिबात कडू होत नाही. तर आता इथं मी ज्या तव्यावर भाकरी बनवल्या ना त्याच तव्यावर कारलं टाकून घेते. तेल टाकायचं नाही आधी, कारण कारलं थोडंसं चांगलं खरपूस भाजून द्यायचं आणि नंतर तेल टाकून घ्यायचं. तर आता तेल टाकून घेऊया, म्हणजे चांगलं परतन, कारण त्यातलं पूर्ण पाणी कमी होऊन द्यायचं, नंतर तेल टाकून घ्यायचं. तर फक्त काय करायचं, गॅस थोडासा मिडियम याच्यावर ठेवायचा आणि खालीवर करत राहायचं. त्याला कुठलंही पाणी किंवा काही टाकायचं नाही, फक्त असं करत करतच परतून घ्यायचं. तर आता मी थोडीशी मध्यभागी जागा करते आणि ह्याचं जी कडूचं बॅलन्स असतं ना कडूपणाचं, तर ते बॅलन्स कांदा, टोमॅटो, मिरची हे सगळं त्यामध्ये मुरलं जातं. तर आता मस्तपैकी मी इथं कांदा परतून घेते आणि कांदा परतता परतताच मिरची पण टाकली, टोमॅटो पण टाकले. एवढ्याच वस्तू टाकायच्या. खूप भारी होतं, म्हणजे कुठलाही त्याला शेंगदाण्याचा कूट पण वापरायचा नाही. मस्त होतं कारलं हे. म्हणजे मला पण माहीत नव्हतं, पण मी अशीच एक रेसिपी पाहिली ना तेव्हापासून मी हमेशा असं कारलं करते. तर अजिबात घरात कारलं सगळ्यांनाच आवडत नव्हतं, पण आता आवडायला लागले. आता लाल तिखट टाकून घेते थोडासा आणि कांदा लसूण मसाला टाकते. बस झालं, एवढंच मसाल्यामध्ये कारलं तयार होते. धना पावडर थोडीशी टाकायची, नाही टाकली तरी पण चालेल. थोडी कोथिंबीर असली तर ती पण टाका. मस्त असं मी खरपूस कारलं ना आता फक्त बारीक गॅसवर परतीत राहणार आहे. परतून घेतलं ना चांगलं तर कडू अजिबात लागत नाही. पूर्ण त्याच्या कांद्यामध्ये, टोमॅटोमध्ये आरक उतरून जातो आणि मस्त कारलं शिजलं जातं. कारण आता कांदा, टोमॅटो म्हटल्याच्या नंतर ते पूर्ण हे करून घेतं. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ. 2 दिवसाचा आहे आता हा, 2 दिवसाच्या संध्याकाळचा. कारण 2 दिवस संध्याकाळी स्वयंपाक बनवलेला, बाकीचं काही नाही. आता कुठं जाणं नाही, येणं नाही, त्याच्यामुळं घरातच असल्यामुळं तुम्हाला हेच पाहायला मिळेल. चला मग चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, पूर्ण व्हिडिओ पाहत जा.